नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतबाखखान्यामध्ये। आज आपण बनवतोय चटपटीत रसरशीत असं बहुगुणी आवळ्याचं लोणचं। थंडीच्या दिवसात तर हे विशेष खाल्लं पाहिजे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं, याशिवाय भरपूर फायबर्ससुद्धा असतात। आवळा फक्त केस आणि त्वचेसाठीच फायदेशीर नाही, तर हे उत्तम इम्युनिटी बूस्टर आहे, हार्टसाठी फायदेमंद आहे। याशिवाय कोलेस्टेरॉलला सुद्धा आवळा कंट्रोलमध्ये ठेवतं। चला करूया रेसिपीला सुरुवात आवळ्याचं लोणचं बनवण्याची। आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत पाव किलो आवळे। आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत। याशिवाय मी इथे घेतले 3 मोठे आल्याचे तुकडे। हे 50 ग्रॅम आल्याचे तुकडे आहेत। आलं स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून घेतली आहेत मी। याशिवाय इथे घेतलाय मी 2 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, 2 टेबलस्पून मीठ, अर्धा ते 1 टीस्पून हिंग, फोडणीसाठी तेल, मोहरी, पाव चमचा हळद आणि 2 टेबलस्पून लिंबाचा रस। सगळ्यात आधी आपण आवळे आणि आलं जाड खिसणीवरती किसून घेऊ। आवळे तुम्ही हवं तर बारीक चिरूनही घालू शकता। आवळे किसून झालेत, यातच आता मी आलंही किसून घालते। थंडीच्या दिवसात असं छान कोवळं आलं मिळतं। हे आलं लोणच्यासाठी उत्तम असतं, कारण या आल्यामध्ये फार दोरे नसतात। आलं पाचक असतं, याशिवाय आलं कफनाशक असतं आणि आल्यामुळे आवळ्याचा स्वाद खूप छान येतो। आलं आणि आवळे दोन्ही किसून झालेत। आता ते एका बाउलमध्ये काढून घेते मी। आता गॅसवर फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवते मी। तेल घालून घेते। तुम्ही हे लोणचं कमी तेलामध्ये सुद्धा बनवू शकतात, पण परफेक्ट तेल घातलं की लोणचं भरपूर दिवस टिकतं। तेल छान धूर येईपर्यंत तापवून घ्यायचे। तेल तापलं की मग मी यात मोहरी घालते फोडणीसाठी। तेल छान तापलंय, तेलाचं छान धूर सुटलाय। आता त्यामध्ये मी मोहरी घालून घेते। थोडा धूर गेला तेलाचा की त्यामध्ये मी मोहरी घालून घेते आणि मग तेल गार झालं की त्यामध्ये मी हिंग आणि बाकीचे मसाले घालते। हिंग आणि मसाले तेल गार झाल्यावरच घालायचे आहेत आपल्याला। गरम तेलामध्ये हिंग आणि मसाले घातले तर ते करपून जातात, म्हणून तेल गार होऊ द्यायचे पूर्ण। तेल गार करायला ठेवून देते मी। आता किसलेला आवळा आणि आलं यामध्ये मी लिंबाचा रस आणि मीठ कालवून घेते। लिंबाचा रस घालून घेते, मीठ, हे सगळं छान नीट मिक्स करून घेते आहे। लोणचं भरपूर दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये मीठ आणि तेलाचं प्रमाण परफेक्ट असावं, म्हणजे लोणचं आपलं भरपूर दिवस टिकतं। आता आपलं तेल गार झालंय, त्यामध्ये आपण हिंग आणि बाकीचे मसाले घालून घेऊयात। तेल कोमट आहे अगदी, लक्षात असू द्या तेल खूप तापलेलं नसावं। हिंग घालून मी तो मिक्स करून घेते। आता यामध्ये घालूया हळद आणि लोणच्याचा मसाला। सगळं नीट मिक्स करून घेऊ। आता तयार झालेला हा मसाला पूर्ण गार झाला की मग आपण आपल्या किसलेल्या आवळ्यांमध्ये घालायचं आहे। तेल गार झालंय आपलं। आता आपण हे तेल या आवळ्यामध्ये मिक्स करून घेऊया। पुन्हा एकदा नीट हलवून हे तेल मी या आवळ्यांमध्ये मिक्स करून घेते। हे लोणचं अगदी ताजं असतानाही खाऊ शकतो आपण।
ताजं असताना त्याची चवही खूप छान लागते. आवळा किसून घेतलेला असल्यामुळे हे लोणचं अगदी पटकन मुरतं आणि त्यामध्ये मसालेही खूप छान मिक्स होतात. लोणचं तयार झालंय आपलं. हे लोणचं मी आता एका बरणीमध्ये काढून घेते. चटपटीत रसरशीत बहुगुणी आवळ्याचं लोणचं तयार आहे. तुम्ही सुद्धा असं टेस्टी लोणचं बनवा आणि तुमचे फीडबॅक मला कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.